नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प चालू आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्येच आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली आहे। ती योजना कोणती आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। म्हणजे याचा अर्थ त्या योजनेमध्ये नेमकं काय आहे, जेणेकरून महिलांना प्रत्येक महिन्यात 1,500 रुपये मिळणार, म्हणजे जवळपास 1,500 रुपये दर महिन्याला महिलांना कशा प्रकारे मिळणार, त्याची नेमकी अट कोणती आहे, त्याच्या पात्रता कोणत्या आहेत, या अर्थसंकल्पामध्ये त्या योजनेची घोषणा सुद्धा झाली आहे। ज्या प्रकारे बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजना आहे, दुसऱ्या प्रकारची पाहिलं असेल तर आता या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी जाहीर केली आहे ती कधीपासून लागू होणार आहे, त्याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण समजून घ्यायची। तुम्ही जर लेक लाडकी योजना पाहिली नसेल तर या YouTube चॅनलवरती आहे ते पाहू शकता। पण आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेद्वारे 1,500 रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत पहा, लक्षात घ्या। सध्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प चालू आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत, बेरोजगारांच्या बाबतीत सध्या घोषणावारी चालू आहे। पण या योजनेबद्दल माहिती घेऊया। ही योजना पाहिली असेल तर जुलै 2024 पासून लागू होणार आहे अशा प्रकारची घोषणा केली आहे। मग या योजनेमध्ये कशा प्रकारे 1,500 रुपये मिळणार, नेमकं याच्यात काय दिलं आहे पहा, लक्षात घ्या। या ठिकाणी महाराष्ट्रात जवळपास 90,000च्या पुढे म्हणजे जवळपास 95,000च्या आसपास महिलांना याचा लाभ मिळणार आहे। तो कशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल, सध्या महाराष्ट्रामध्ये घोषणा केली तर कुठेतरी आपल्या बाजूने महिलाचं मतदान येतंय काय अशा प्रकारची एक सिच्युएशन सध्या महाराष्ट्रात झाली असावी, म्हणून कदाचित याची घोषणा झाली। पहा, लक्षात घ्या, ज्या महिलांचं वय जर बघितलं 21 ते 60 वयोगट आहे, 21 ते किती 60 वयोगट, या दरम्यानच्या महिलांना हे 1,500 रुपये मिळणार आहेत। पण त्याची पात्रता काय आहे, त्याच्या अटी काय आहेत पहा, लक्षात घ्या। त्याच्यामध्ये बघितलं असेल जे काय आपलं वार्षिक उत्पन्न असतं त्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न म्हणतोय, त्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000च्या कमी पाहिजे, म्हणजे 2.5 लाखाच्या मध्ये ज्याचं उत्पन्न आहे त्या पूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न पाहिजे। त्याच कुटुंबातील महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार। म्हणजे याचा अर्थ काय, तर महाराष्ट्रातील तमाम सर्व स्त्रियांना लाभ भेटणार आहे का? नाही। त्याच्यासाठी ही महत्त्वाची अट लागू केली आहे, जेणेकरून 1,500 रुपये त्या महिलांना मिळणार आहेत। मग त्यांचं वयोगट सुद्धा बघितलं असेल, वय 21 ते 60 आहे, ही एक महत्त्वाची अट आहे। दुसरी जर बघितलं, त्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000च्या आत असलं पाहिजे, ही दुसरी महत्त्वाची अट आहे। यातून कुठेतरी राज्य सरकारनं एक लक्षात घेतलं की सर्वात महत्त्वाच्या कुटुंब व्यवस्थापनामध्ये स्त्रियांचा हातभार असतो। मग स्त्रियांना कुठेतरी प्रोत्साहन रूप जर आपण फुल नाही फुलाची पाकळी अशा प्रकारची मदत केली तर स्त्रियांना कुठेतरी प्रोत्साहन मिळेल, म्हणून त्यांनी ही योजना लागू केली असावी। या योजनेचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। म्हणजे याचा अर्थ या अगोदर सुद्धा काही राज्यामध्ये अशा प्रकारची योजना चालू आहे। जर पाहिलं असेल तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सुद्धा ही योजना चालू आहे। त्याच प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा ही योजना चालू करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे आणि ती लागू होणार आहे जुलै 2024 पासून। याची जी महत्त्वाची अट आहे ती तुम्हाला सांगून दिली की याच्यासाठी वयवारी किती आहे आणि त्याच्यासाठी महत्त्वाची पात्रता कोणती आहे। ती पात्रता म्हणजे वार्षिक उत्पन्न, त्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, 2.5 लाखाच्या आत पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल या सर्व गोष्टी अर्थसंकल्पामध्ये आता घोषणा होत आहेत, पण येत्या काळामध्ये जुलै 2024 पासून लागू होणार आहे। मग याच्यामध्ये राज्य सरकार जवळपास दरवर्षी 46,000 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देणार, म्हणजे दरवर्षी जवळपास 46,000 कोटी रुपये लागणार अशा प्रकारचं अजित पवार यांनी घोषणा केली। मग या घोषणेच्या द्वारे जुलै 2024ला कदाचित ही योजना लागू होईल आणि या महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील। म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वच स्त्रियांना 1,500 रुपये मिळणार का? नाही। त्याच्यासाठी जे पात्र आहेत आणि ती पात्रता मी पूर्णतः तुम्हाला सविस्तररित्या सांगितली आहे। ती पात्रता तुमच्या जवळ असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल। जर कोणी लेक लाडकी योजना पाहिली असेल त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली होती, त्याच प्रकारची ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळाली असेल, जेणेकरून
प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे की ही योजना प्रत्येक स्त्रियांसाठी नाहीये, त्याच्यासाठी कुठंतरी पात्रता लागू आहे आणि पात्र स्त्रियांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणून लक्षात ठेवा, ही योजना कोणत्या स्त्रियांसाठी आहे, ज्यांच्याकडे ही पात्रता त्याच स्त्रियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। एवढं लक्षात ठेवा, ही योजना जशी लेक लाडकी आहे तशाच प्रकारे ही योजना आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली पात्रता ओळखा आणि योजनेचा लाभ घ्या। पण राज्य सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, जसे तुम्ही या योजनेची घोषणा केली त्याच प्रमाणात जुलै 2024 ला या योजनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे। फक्त फुकटच्या घोषणा करून जर अशा प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा करून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर चुकीचा आहे। लोकांच्या सुद्धा लक्षात आहे, जर ही घोषणा झाली असेल तर जुलै 2024 ला लक्षात ठेवतील की या योजनेची अंमलबजावणी होणार का। जर कदाचित अंमलबजावणी झाली तर 100% कुठंतरी स्त्रियांना प्रोत्साहन रूप ही योजना सुरू केली असं प्रत्येक व्यक्ती समजून घेईल। म्हणून राज्य सरकारने कुठंतरी लक्षात ठेवावी, जी सध्या घोषणा चालू आहे मग ती शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, बेरोजगारांच्या बाबतीत असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीत असेल, या सर्व घोषणा कुठंतरी अंमलबजावणीत आल्या पाहिजे, जेणेकरून ह्या घोषणा फक्त राजकीय दृष्ट्या नाही तर महत्त्वाच्या समाजासाठी असल्या पाहिजे। राजकीय दृष्ट्या योजनाची अंमलबजावणी होणार असेल तर लोक लक्षात ठेवतील, कारण तुम्ही योजना लागू करण्याची तारीख आणि महिना सुद्धा सांगितला जुलै 2024। तर जुलै 2024 ला या योजनेची अंमलबजावणी होणार की नाही होणार हे सर्वजण राज्य सरकारकडे लक्ष देऊन आहेत। म्हणून राज्य सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणा त्याच वेळेला अंमलबजावणी स्वरूपात आल्या पाहिजे, जेणेकरून खरंच तळमळ समाजातील लोकांसाठी आहे की नाही हे लोकांना याच्यातूनच दिसणार आहे। स्त्री ही कुटुंबाचा आधार असते, आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे। कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे। एक हाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे। अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे। म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। म्हणून ही योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांनी पात्र व्यक्तींनी कुठंतरी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे। राज्य सरकारने जे कुटुंब नियोजन करतात महिला, त्यांच्यासाठी प्रोत्साहन रूप ही योजना सुरू केली आहे। तर या योजनेचा लाभ ज्या पात्र स्त्रिया आहेत त्यांनी 100% घेतला पाहिजे। पण त्या अगोदर राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 मध्ये 100% केलीच पाहिजे। फक्त फुकटचे आश्वासन देऊन यांच्याकडे जर तुम्ही मतांची मागणी करणार असताल तर लोक सुद्धा तुम्हाला विसरणार नाहीत। एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो, जेणेकरून या योजनेची तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे। ठीक आहे, तर थांबतो। धन्यवाद।